या टॉपिकमध्ये आहोत आणि सरफेस टेन्शनच्या या टॉपिकमध्ये आपण विचार करतोय की कशा पद्धतीने एखादी ग्लास ट्यूब जर का तुम्ही घेतली असेल, ठीक आहे, सो या ठिकाणी तुम्हाला ह्या ग्लास ट्यूब वगैरे दिसून जातील. सो जर का आपण एखादी अशी ग्लास ट्यूब घेतली असेल, दोन घेतोय मी, दोन्हीही ग्लासचे ट्यूब आहेत, पण एका ट्यूब मध्ये मी मर्क्युरी भरतोय आणि एका ट्यूब मध्ये वॉटर. सो ज्या ट्यूब मध्ये मी वॉटर भरत आहे, ठीक आहे ना, त्या ट्यूब मध्ये आणि मर्क्युरी वाल्या ट्यूब मध्ये थोडासा फरक आहे. ओके, हा फरक कसा आहे? तर तुम्हाला लक्षात येईल जर तुम्ही थोडंसं व्यवस्थित पाहिलं तर इथलचा जो वरचा भाग आहे तर मेनिस्कस आपण म्हणूया आपण, हा कॉन्व्हेक्स आहे आणि या ठिकाणचा जो भाग आहे हा मेनिस्कस कॉन्व्हेक्स आहे. सो सॉलिड आणि लिक्विड पेअर ज्या ठिकाणी त्यांचा अँगल ऑफ ज्या ठिकाणी त्यांचा कॉन्टॅक्ट असतो तिथे जर का आपण एखादी टँजेंट काढली, जसं की फॉर एक्झाम्पल या ठिकाणी अशी एक टँजेंट काढली आणि या केसमध्ये आपण इथे अशी टँजेंट काढली, तर लिक्विडच्या फ्री सरफेसला काढलेली टँजेंट आणि सॉलिडचा सरफेस या दोघांमध्ये लिक्विडच्या आतून मोजलेला जो अँगल असतो, जसं की हा इथलचा जो अँगल आहे हा, किंवा हा इथलचा हा एवढा अँगल, ठीक आहे, तर हे जे अँगल आहे थीटा, तर यांना म्हणतात अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. याच्याबद्दल आपण आधी चर्चा केलेली आहे. तर इथे जो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आहे हा लेस दॅन 90 डिग्री आहे, म्हणजे ॲक्यूट आहे, आणि इथलचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा ग्रेटर दॅन 90 डिग्री आहे, म्हणजे ऑब्ट्यूज आहे. तर आपल्याला आजच्या या लेक्चरमध्ये याच्यावर स्टडी करायचा आहे की असं का घडतं, कुठे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ॲक्यूट, कुठे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ऑब्ट्यूज, किंवा काही ठिकाणी कॉन्केव्ह मेनिस्कस तर काही ठिकाणी कॉन्व्हेक्स मेनिस्कस का असतो, हे आपल्याला स्टडी करायचं. ठीक आहे. सो आपला आजचा टायटल आहे शेप ऑफ मेनिस्कस. टायटल शेप ऑफ मेनिस्कस. ओके, आणि त्याच्यामध्ये आपण पहिला पार्ट पाहणार आहोत कॉन्केव्ह मेनिस्कस. कॉन्केव्ह मेनिस्कस कसा तयार होतो, ठीक आहे. त्यासाठी आपण इथे एक सॉलिड घेऊया, ठीक आहे ना, हे आहे सॉलिड आणि इकडे लिक्विड भरलेलं आहे, ठीक आहे. म्हणजे मी टेस्ट ट्यूब मधला एकच पार्ट घेतोय फक्त, ठीक आहे. आता मी या लिक्विडचा एक छोटासा एक मॉलिक्यूल घेतोय, हा इथे बोल्ड करतोय, थोडासा मोठा करतोय, हा ए मॉलिक्यूल, आणि हा त्याचा स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स, ठीक आहे. या ए मॉलिक्यूलवर काही फोर्सेस ऍक्ट होतील. मग इथे सॉलिड आहे, इकडे लिक्विड आहे, तर सॉलिड या लिक्विडच्या मॉलिक्यूलवर जो फोर्स अप्लाय करेल त्याला आपण एपी नाव देऊ, ठीक आहे ना. हा फोर्स इकडे लागतोय एपी. तर हा कोणता फोर्स असेल? हा अहेसिव्ह फोर्स असेल, हा अहेसिव्ह फोर्स असेल. डू यू गॉट इट? हा जो मॉलिक्यूल आहे हा लिक्विडचा आहे आणि इकडे सगळे लिक्विडची मॉलिक्यूल आहेत, तर याला इकडे एक फोर्स मिळेल, ठीक आहे. या फोर्सला काहीतरी आपण ए आर नाव देऊ, ठीक आहे. आता लक्षात घ्या की हा जो फोर्स असेल हा कोएसिव्ह फोर्स असेल, कारण की हा लिक्विडच्या मॉलिक्यूलने दिलेला आहे आणि हा सॉलिडच्या मॉलिक्यूलने दिलेला आहे, ठीक आहे. आता जो रिझल्टंट असेल तर बघा, हा जो लिक्विडचा सरफेस आहे, हा जो लिक्विडचा सरफेस आहे हा अशा पद्धतीचा आपण इथे कन्सिडर करतो. जर का या मॉलिक्यूलला, ठीक आहे, लक्षात घ्या, जर का या मॉलिक्यूलला तुम्हाला इक्विलिब्रियम मध्ये आणायचं असेल, ठीक आहे ना, इक्विलिब्रियम मध्ये आणायचं असेल किंवा स्टेबिलिटी द्यायची असेल, तर
बी क्लिअर आहे. तर या लिक्विडच्या सरफेसला एक टँजेंट काढतो मी. हा ए मॉलिक्यूल आहे, ही टँजेंट झाली टी. तर आता इथे बघा, इथे एक मॉलिक्यूल्स आहे, त्याच्यावर इकडे एक फोर्स लागतोय पी एपी, इकडे एक फोर्स लागतोय तो आहे ए आर. ठीक आहे ना. आता हे दोन फोर्सेस आहे, हा अहेसिव्ह फोर्स आहे आणि हा कोहेसिव्ह फोर्स. तर कॉन्क्युमिनिकस ज्या ठिकाणी बनणार आहे त्या केसमध्ये हा जो अहेसिव्ह फोर्स आहे हा ग्रेटर दॅन कोहेसिव्ह फोर्स असतो. आणि त्याच्यामुळे काय आहे, त्याच्यामुळे जो रिझल्टंट आहे, ठीक आहे ना, जो रिझल्टंट आहे तो रिझल्टंट हा सॉलिड मध्ये राहील. ठीक आहे ना, सॉलिड मध्ये राहील. पण रिझन इज व्हॉट, रिझन हे पण आहे बरोबर की त्याला इथे अहेसिव्ह फोर्स हा कोहेसिव्ह फोर्स पेक्षा जास्त आहे म्हणून मग तो सॉलिड कडे जाणार. पण त्याच्यापेक्षा महत्त्वाचं रिझन असं आहे की जर का या मॉलिक्यूलला स्टेबल किंवा इक्विलिब्रियम मध्ये राहायचं असेल तर तुम्हाला माहिती आहे सरफेस टेन्शनच्या डेफिनेशन्स मध्ये आपण पाहिले की जे फोर्सेस असतात सरफेस टेन्शनमुळे टोटल ते परपेंडिक्युलर ऍक्ट होतात त्या सरफेसवर काढलेल्या लाईनला. म्हणजे या सरफेसवर काढलेल्या लाईन ही टँजेंट, या टँजेंटला हा परपेंडिक्युलर झाला पाहिजे. त्यासाठी फॉर इक्विलिब्रियम किंवा ह्या पॉइंटला स्टेबल राहण्यासाठी. ठीक आहे ना. आता बघा, हा जो काही परपेंडिक्युलर राहत आहे याला आपण काहीतरी नाव देऊ ए एस. ठीक आहे ना, बोर्ड बुक नाही जे दिलं तेच नाव द्यायचं आहे आपल्याला. तर ते ए आर आहे. ठीक आहे ना, हे ए आर नाव आहे आणि हे एसी नाव आहे. ठीक आहे, ओके. आता बघा, हा जो मॉलिक्यूल आहे हा मॉलिक्यूल सॉलिड मध्ये घुसणार कारण की याचा जो रिझल्टंट फोर्स आहे हा सॉलिड मध्ये आहे. हा सॉलिड मध्ये घुसणार आणि सॉलिड मध्ये घुसणार म्हणजे सॉलिडच्या जवळ जाऊन चिपकणार. म्हणजे असा जर का पाण्याचा ग्लास असेल, इथे जर का मॉलिक्यूल असेल तर या मॉलिक्यूलला सॉलिड मध्ये ओढला जाईल म्हणजे हे सॉलिडला चिटकणार. पण हे बाकीचे जे मॉलिक्यूल्स आहेत हे खाली ओढले जाणार. कोहेसिव्ह फोर्स आहे ना, याच्यावर अहेसिव्ह फोर्स नाहीच आहे बाकीच्यावर. ठीक आहे ना. पण हा इथे जो सॉलिडच्या जवळ जवळ जातील ते मात्र सॉलिड मध्ये जाण्याचा प्रयत्न करते. कळते, हे मॉलिक्यूल सॉलिड मध्ये जाण्याचा प्रयत्न करते. म्हणजे हा ए मॉलिक्यूल असा वर चढण्याचा प्रयत्न करेल आणि जर काही कनेक्ट केला आपण तर शेप बघा आपला कॉन्क्यू दिसतोय. ठीक आहे ना. म्हणून मग या ठिकाणी कॉन्क्यू शेप तयार होईल. कोणता शेप तयार होईल, कॉन्क्यू. डायग्राम तुम्ही लक्षात घेतली बस. आता मी एक ट्री डायग्राम सारखं बनवणार आहे, त्याच्यातून तुम्हाला लक्षात राहील की कॉन्क्यू मेनिस्कस बनण्यासाठी तिथे दोन फोर्सेस राहतात. ठीक आहे ना. किती फोर्सेस राहतात, दोन फोर्सेस, एक अहेसिव्ह फोर्स आणि कोहेसिव्ह फोर्स. ठीक आहे ना. तर इथे काय होतं, इथे अहेसिव्ह फोर्स इज ग्रेटर दॅन कोहेसिव्ह फोर्स असतो. अहेसिव्ह फोर्स इज ग्रेटर दॅन कोहेसिव्ह फोर्स असल्यामुळे जो रिझल्टंट फोर्स आहे म्हणजे ए आर हा इनसाइड सॉलिड जातो, इनसाइड सॉलिड जातो. ठीक आहे ना. इथे आपण ब्रॅकेट मध्ये लिहा फॉर इक्विलिब्रियम, फॉर इक्विलिब्रियम परपेंडिक्युलर टू टँजेंट, परपेंडिक्युलर टू टँजेंट राहतो. बघा एफ ए इज ग्रेटर दॅन एफ सी राहतो म्हणून एफ आर इनसाइड द सॉलिड जातो आणि याच्यावरून आपण असं सांगतो की देअरफॉर जो मॉलिक्यूल आहे मॉलिक्यूल ए, मॉलिक्यूल बरोबर लिहिलं हो, मॉलिक्यूल ए हा काय होतो, पाईल अप म्हणजे वर चढतो, पाईल अप ऑन सॉलिड, अलॉंग सॉलिड. ठीक आहे ना. आणि हा मॉलिक्यूल इकडे वर चढल्यामुळे आपल्याला असं दिसून येतं की जो शेप आहे तो शेप कॉन्केव झाला. अपवर्ड साइडने पाहिला तर कॉन्केव मिनिस्कस बनला. काय बनला, कॉन्केव मिनिस्कस. आणि हा कॉन्केव मिनिस्कस बनल्यामुळे जर का इथे टँजेंट काढली तर हा इकडचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट जो आहे थीटा, ठीक आहे ना, हा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा बनतो ॲक्यूट. ठीक आहे. बघा परत एकदा रिवाइज करून देतो. एवढंच लिहिलं म्हणजे एवढंच म्हणजे असं नाही लिहायचं, डिस्क्राईब करायचं. ठीक आहे ना. काय होतं बघा, कॉन्केव मिनिस्कस कसा बनतो, ज्यावेळेस कॉन्केव मिनिस्कस बनणार असतो ना त्यावेळेस हा एक मॉलिक्यूल, पहिले सगळ्यात आधी एक मॉलिक्यूल कन्सिडर करायचा. तो मॉलिक्यूल कुठे आहे, हा मॉलिक्यूल आहे सॉलिडच्या कॉन्टॅक्टमध्ये लिक्विडचा मॉलिक्यूल म्हणजे पॉइंट ऑफ कॉन्टॅक्टला आहे. ठीक आहे ना. या मॉलिक्यूलवर दोन फोर्सेस ऍक्ट होतात, एक अहेसिव्ह फोर्स ड्यू टू द सॉलिड आणि कोहेसिव्ह फोर्स ड्यू टू द लिक्विड. ठीक आहे ना. सो या केसमध्ये अहेसिव्ह फोर्स हा कोहेसिव्ह फोर्स पेक्षा जास्त असेल तर कॉन्केव मिनिस्कस बनणार असतो. मग अहेसिव्ह फोर्स हा कोहेसिव्ह फोर्स मध्ये पेक्षा जास्त आहे. मग अहेसिव्ह फोर्स हा कोहेसिव्ह फोर्स मध्ये जास्त असेल तर इक्विलिब्रियम साठी त्याला परपेंडिक्युलर राहावं लागेल टँजेंटला.
तो इक्विलिब्रियम साठी वी हॅव परपेंडिक्युलर लाईन टँजेंटला, तर तो Fr जो आहे रिझल्टंट फोर्स, ठीक आहे ना, याला म्हणतो मी रिझल्टंट फोर्स, हा सॉलिड कडे राहील. कोणाकडे राहील? सॉलिड कडे. आणि हा सॉलिड कडे असल्याच्या कारणाने जो मॉलिक्युल्स ए आहे हा मॉलिक्युल्स वर जाईल, त्याला वर जावं लागेल, ठीक आहे ना, पाहिलं अलॉंग द सॉलिड. आणि तो वरती गेल्यामुळे सॉलिडचे शेजारी असणारे सर्व मॉलिक्युल्स असे वर गेलेले दिसतील आपल्याला. आणि त्याच्यामुळे आपला जो मिनिस्कस आहे तो मिनिस्कस आपल्याला कॉन्केव दिसेल. कसा दिसेल? कॉन्केव. आणि जर का मिनिस्कस कॉन्केव बनला तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कसा राहील? ॲक्यूट राहील. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कसा राहील? ॲक्यूट राहील. ठीक आहे ना. आणि हे कोणत्या केसमध्ये जास्त घडतं अँगल ऑफ कॉन्टॅक्ट असणे? ठीक आहे ना. जर लिक्विड which can weight the solid. ठीक आहे ना. जर का एखादं लिक्विड सॉलिडला ओलं करू शकत असेल, वेट करू शकत असेल, तरच आयझिव फोर्स हा कोएझिव फोर्स पेक्षा जास्त असेल. कारण की लिक्विडच्या मॉलिक्युलला नाही ओढत येतं, लिक्विडचे मॉलिक्युल त्या सॉलिडला ओढत येतात, त्याला चिपकून बसवत आहेत आणि त्याच्यामुळे तो शेप तयार होईल. सो आयझिव फोर्स इज ग्रेटर दॅन कोएझिव फोर्स. रिझल्टंट फोर्स जो आहे तो सॉलिडमध्ये जाईल. मॉलिक्युल्स त्यामुळे अप डायरेक्शनला काय पाईल वर जाईल, पूल वगैरे, किंवा तो त्याच्यामुळे कॉन्केव्ह सरफेस बनवेल, कॉन्केव्ह मिनिस्कस बनवेल आणि त्याच्यामुळे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ॲक्यूट बनेल. आणि हे कुठे घडतं? तर हे घडतं लिक्विड विच वेट द सॉलिड. ठीक आहे. सो हे शॉर्ट मध्ये तुम्ही असं जर का मॅपिंग ठेवलं तर तुमच्या डोक्यामध्ये येऊ शकतं. ठीक आहे ना. परत एकदा पहा की ज्या ठिकाणी कॉन्केव्ह सरफेस बनणार आहे त्या ठिकाणी मॉलिक्यूल घ्या. ठीक आहे ना. मॉलिक्यूल घ्यायचं कंपल्सरी आहे. मॉलिक्यूल घेतल्यानंतर त्या मॉलिक्यूलवर दोन फोर्स ऍक्ट होतील, कोहेसिव्ह आणि कोहेसिव्ह. कोहेसिव्ह कमी का कोहेसिव्ह कमी हे लक्षात घ्या. तिथे जर का तो लिक्विड सॉलिडला वेट करत असेल किंवा कॉन्केव्ह शेप जर का तुम्हाला एक्सप्लेन करायचा असेल तर तिथे आयझिव्ह फोर्स जास्त असतो कोहेसिव्ह फोर्स पेक्षा. जर का आयझिव्ह फोर्स हा कोहेसिव्ह फोर्स पेक्षा जास्त असेल तर इक्विलिब्रियम साठी त्याचा रिझल्टंट फोर्सला टँजेंटला परपेंडिक्युलर लावावा लागेल. आणि असं होण्यासाठी तो जो रिझल्टंट येईल फोर्स, तो रिझल्टंट फोर्स हा सॉलिड मध्ये जाईल आणि तो सॉलिड मध्ये गेल्याच्या कारणाने मॉलिक्युल्स हा सॉलिड सोबत वरती जाईल. आणि तो सॉलिड सोबत वरती गेल्यामुळे म्हणजे सॉलिडच्या शेजारचे सगळे मॉलिक्युल्स वरती गेल्यामुळे आपल्याला कॉन्केव्ह मिनिस्कस दिसेल. कॉन्केव्ह मिनिस्कस दिसल्यामुळे तिथे आपल्याला अँगल ऑफ कॉन्टॅक्ट दिसतो, तो ॲक्यूट. ठीक आहे ना. आणि असं जनरली कोणत्या केसमध्ये होतं? तर ज्या ठिकाणी लिक्विड हे सॉलिडला वेट करू शकतं त्या ठिकाणी होतं. ठीक आहे. सो ही एक केस झाली. आपण आता सेकंड केसकडे जाऊया की ज्या केसमध्ये कॉन्व्हेक्स मिनिस्कस तयार होतो. ठीक आहे ना. सो कॉन्व्हेक्स मिनिस्कस तयार होतो. चला मला काय करायचंय, थोडंसं डायग्राम पुसतो मी. ठीक आहे ना. डायग्रामचं काम होतं मला, पण जाऊ देत का, पण हे मात्र तसंच ठेवतो. ठीक आहे ना. थोडीशी जागा वाढवतो. ठीक. बघा आता इथे कॉन्केव्हच्या जागी मी करतोय कॉन्व्हेक्स मिनिस्कस. कॉन्व्हेक्स मिनिस्कस कसं तयार होतं? सो हा आपला सॉलिड आहे. ठीक. आणि हा सॉलिड आहे, याला काही डिझाईन करत नाही. आणि इथे लिक्विड आहे. सो लिक्विड या ठिकाणी कॉन्केव्ह शेप बनवते, कॉन्व्हेक्स शेप बनवते. इकडे लिक्विड आहे. ठीक आहे ना. आणि हा तो मॉलिक्यूल आहे आपला. ओके. तर या ए मॉलिक्यूलवर दोन फोर्स ऍक्ट होतात. एक फोर्स ऍक्ट होतो अहेझिव्ह या डायरेक्शनला आणि एक लिक्विड मध्ये कोहेझिव्ह. इथे काय होणार, याच्यासारखं इथे मॅपिंग करतो. इथे कोहेझिव्ह फोर्स जास्त असणार अहेझिव्ह फोर्समुळे. ठीक आहे. मग या ठिकाणी मला काढायचे टँजेंट. सो या सरफेसचा टँजेंट अशी बनेल. ओके. आता बघा काय होईल, तर फॉर इक्विलिब्रियम ठीक आहे ना, रिझल्टंट फोर्स मस्ट बी परपेंडिक्युलर टू टँजेंट. ठीक आहे ना. मग रिझल्टंट फोर्स जो आहे तो टँजेंटला परपेंडिक्युलर करायचा आहे. तो टँजेंटला परपेंडिक्युलर करायचं म्हटलं या डायरेक्शनला करावं लागेल, बरोबर. आणि तो जर का या डायरेक्शनला करायचा असेल तर इथे काय झालं बघा, इथे Fr इनसाइड द सॉलिड होतं, इथे Fr इनसाइड द लिक्विड वेट. जो रिझल्टंट फोर्स आहे तो लिक्विड मध्ये गेला. यार जर का Fr रिझल्टिंग फोर्स जर का लिक्विड मध्ये गेला तर हा मॉलिक्युल्स वर जाणार की खाली जाणार? तर सॉलिडच्या कॉन्टॅक्ट मध्ये असणारे सगळे मॉलिक्युल्स हे खाली घसरतात. ठीक आहे ना. सगळे मॉलिक्युल्स. आणि त्याच्यामुळे काय होईल, तर हे जे मॉलिक्युल्स आहेत असं लिहूया आपण, मॉलिक्युल्स लाईक ए क्रिप्स म्हणजे घसरत डाऊन. क्रिप्स डाऊन म्हणजे खाली घसरत जाते. आता हे जर का क्रिप्स डाऊन झाले तर कोणता शेप बनेल, कॉन्व्हेक्स की कॉन्व्हेक्स? सो असा उलटा बनेल ना शेप. सो हे शेजारचे मॉलिक्युल्स खाली आले, असा होतं आपलं कंटेनर. हे जे मॉलिक्युल्स होते लिक्विडच्या शेजारी, ठीक आहे ना, हे सगळे असे खाली गेले आणि हे बाकीचे मॉलिक्युल असे वर गेले. ठीक आहे ना. सो अशा पद्धतीने शेप दिसून दिला आपल्याला.
सो जो शेप असेल तो कोणता मेनिस्कस बनेल मग कॉन्व्हेक्स मेनिस्कस. आता कॉन्व्हेक्स मेनिस्कस बनत आहे याचाच अर्थ जो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आहे तो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कोणता असणार आहे ॲक्यूट की ऑब्ट्यूज. तर हा असेल जो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट जो 90 डिग्रीपेक्षा जास्त दिसतोय म्हणून हा बनेल ऑब्ट्यूज. ठीक आणि हे कुठे दिसेल आपल्याला तर मला सांगा. ठीक आहे हे कुठे दिसेल आपल्याला आपण लक्षात घेऊया. तर मला सांगा की या ठिकाणी जर का हा सॉलिड हा लिक्विड या सॉलिडला जर ओलं करू शकत असता तर हा वर चढला असता ऑफकोर्स. सो विच लिक्विड which cannot wet the solid. ठीक आहे ना जे लिक्विड सॉलिडला ओलं करू शकत नाही. ठीक आहे ना त्या लिक्विड मध्ये आपल्याला ह्या प्रकारचं सरफेस दिसून येईल. कोणता सरफेस कॉन्व्हेक्स सरफेस. ओके सो डू यू गॉट इट. सो या दोघांमध्ये हा फरक आहे बघा एक कॉन्व्हेक्स सरफेस आणि कॉन्केव्ह सरफेस. कॉन्व्हेक्स सरफेस आणि कॉन्केव्ह सरफेस मध्ये कॉन्केव्ह सरफेस म्हणत असेल तर एजिव्ह फोर्स जास्त कोहेसिव्ह फोर्स कमी. त्यामुळे इक्विलिब्रियम साठी परपेंडिक्युलर टँजेंट काढले तर Fr हा सॉलिड मध्ये जाईल. मॉलिक्यूल ए पाईल्स अप वरती चालला जाईल. कॉन्केव्ह शेप बनेल अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ॲक्यूट. पण जर का कॉन्व्हेक्स शेप बनवायचा असेल तर कोहेसिव्ह फोर्स एजिव्ह फोर्स पेक्षा जास्त राहील. इक्विलिब्रियम साठी जो रिझल्टंट फोर्स आहे तो टँजेंट बनवेल टँजेंटला परपेंडिक्युलर राहील. Fr हा लिक्विड मध्ये घसरेल त्याच्यामुळे मॉलिक्यूल क्रिप्स डाऊनवर्ड होईल आणि सरफेस बनेल कॉन्व्हेक्स आणि थीटा असेल ऑब्ट्यूज. ठीक सो अशा पद्धतीने डायग्राम्स आहेत. याला लक्षात ठेवा की काही सरफेसमध्ये कॉन्केव्ह आणि काही सरफेसमध्ये कॉन्व्हेक्स सरफेस का बनतो तर त्याच्यामागे कारण आहे की त्या सॉलिड आणि लिक्विडची पेअर. बघा सॉलिड आणि लिक्विडच्या पेअरवर ते डिपेंड करतं. काही लिक्विड हे सॉलिडला गरम ओलं करू शकतात पण तेच लिक्विड सगळ्या सॉलिडला ओलं नाही करू शकत. ठीक आहे ना. सो मर्क्युरी काचाला ओलं करू शकत नाही. ठीक आहे ना. पण लिक्विड एखादं वॉटर असेल किंवा एखादं केरोसिन वगैरे असेल तर ते सॉलिडला लिक्विड त्या सॉलिडला वेट करू शकतं. ठीक आहे ना. सो सॉलिड आणि लिक्विडच्या पेअरवर डिपेंड करतं. मग सॉलिड आणि लिक्विडच्या पेअरवर जर काही डिपेंड करत असेल तर शेवटी अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कसा बनायचा हे सुद्धा सॉलिड आणि लिक्विडवर डिपेंड करतं. सो अँगल ऑफ कॉन्टॅक्टची प्रॉपर्टी आहे की अँगल ऑफ कॉन्टॅक्ट डिपेंड्स ऑन द सॉलिड लिक्विड पेअर. ठीक आहे. बघा सॉलिड लिक्विड पेअरवर त्याच्यावर आपण चर्चा करणार आहोत पुढे. तर आपण काय शिकलो तर काही ठिकाणी कॉन्व्हेक्स आणि काही ठिकाणी कॉन्केव्ह असे सरफेस का बनतात. याच्या मागचं कारण आहे की ज्या ठिकाणी कॉन्केव्ह सरफेस बनणार त्या ठिकाणी या मॉलिक्यूलला जो मॉलिक्यूल पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट मध्ये आहे त्या मॉलिक्यूलवर ऍक्ट होणारा कोहेसिव्ह आणि अहेसिव्ह फोर्स पैकी अहेसिव्ह फोर्स जास्त असणार. अहेसिव्ह फोर्स जास्त असेल तर इक्विलिब्रियम साठी रिझल्टंट फोर्सला टँजेंटला परपेंडिक्युलर राहावं लागतं. म्हणून मग जो रिझल्टंट फोर्स आहे तो रिझल्टंट फोर्स सॉलिडमध्ये घुसतो. तो रिझल्टंट फोर्स सॉलिडमध्ये घुसल्याच्या कारणाने जो मॉलिक्यूल आहे तो मॉलिक्यूल पाईल्स अप होतो क्रिप्स अप होतो वर चढतो. त्याच्यामुळे कॉन्केव्ह शेप तयार होतो आणि कॉन्केव्ह शेप तयार झाल्यामुळे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ॲक्यूट राहतो. ठीक आहे. परत एकदा ऐका की जर का तुम्हाला कॉन्केव्ह शेप का तयार होतो हे विचारलं तर त्याच्यामध्ये अशी त्या केसमध्ये काय घडतं तर त्या केसमध्ये जो ए मॉलिक्यूल तुम्ही कन्सिडर केला तर हा ए मॉलिक्यूल कोणता आहे. हा ए मॉलिक्यूल पॉइंट ऑफ कॉन्टॅक्टला आहे जिथे लिक्विड आणि सॉलिड मिळतं आणि फ्री सरफेसचा आहे. ठीक आहे ना. फ्री सरफेसवर लिक्विड आणि सॉलिडच्या कॉन्टॅक्टच्या ठिकाणी ए मॉलिक्यूल आहे. कॉन्केव्ह शेप तुम्हाला एक्सप्लेन करायचा आहे. कॉन्केव्ह तर हा जो ए मॉलिक्यूल आहे या ए मॉलिक्यूलवर दोन फोर्स ऍक्ट होतात. एक अहेसिव्ह एक कोहेसिव्ह. त्यातला अहेसिव्ह जास्त कोहेसिव्ह कमी. इक्विलिब्रियम साठी या दोघांचा जो रिझल्टंट असेल त्या रिझल्टंटला टँजेंटला परपेंडिक्युलर असावं लागतं आणि त्या टँजेंटला परपेंडिक्युलर असण्यासाठी तो जो रिझल्टंट फोर्स आहे तो सॉलिडमध्ये जातो. तो सॉलिडमध्ये गेल्याच्या कारणाने जो मॉलिक्यूल आहे तो मॉलिक्यूल क्रिप्स अपवर्ड होतो तो वरती चढतो आणि हे सॉलिडच्या कॉन्टॅक्टमध्ये असणारे सगळे मॉलिक्यूल जर का अपवर्ड चढले तर जो शेप आहे तो कॉन्केव्ह शेप तयार होतो. शेप कॉन्केव्ह झाल्यामुळे तिथे जो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आहे तो ॲक्यूट बनतो. आणि नेक्स्ट हे कुठे घडू शकतं तर ज्या केसमध्ये लिक्विड सॉलिडला वेट करू शकतं त्या ठिकाणी कॉन्केव्ह शेप बनतो. कॉन्व्हेक्स शेपच्या बाबतीत आपण विचार केला तर कॉन्व्हेक्स शेपमध्ये असा मॉलिक्यूल पकडा की ज्या मॉलिक्यूल पॉइंट ऑफ कॉन्टॅक्टला आहे आणि फ्री सरफेसमध्ये आहे. कॉन्व्हेक्स सरफेस एक्सप्लेन करत असताना सांगायचं की या केसमध्ये कोहेसिव्ह फोर्स हा अहेसिव्ह फोर्सपेक्षा जास्त असतो. कोहेसिव्ह फोर्स हा अहेसिव्ह फोर्सपेक्षा जर का जास्त असेल तर यांचा रिझल्टंट हा इक्विलिब्रियमसाठी परपेंडिक्युलर टू टँजेंट असतो आणि तो इनसाइड द लिक्विड जातो. रिझल्टंट इनसाइड द लिक्विड गेल्यामुळे हा जो मॉलिक्यूल आहे हा मॉलिक्यूल क्रिप्स डाऊनवर्ड खाली घसरतो आणि तो खाली घसरल्यामुळे तिथे शेप कॉन्व्हेक्स तयार होतो. शेप कॉन्व्हेक्स तयार झाल्यामुळे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा ऑब्ट्यूज तयार होतो. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा ऑब्ट्यूज तयार होतो. आणि हे कुठे घडतं तर ज्या ठिकाणी लिक्विड सॉलिडला वेट करू शकत नाही त्या ठिकाणी घडतं. ठीक आहे. सो तुम्हाला लागत असेल तर हे कम्पॅरिझनवाला एक स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. मी तुम्हाला नोट्स पाठवणारच आहे. ओके. आता एक अशी केस कन्सिडर करा की ज्याच्यामध्ये अँगल ऑफ कॉन्टॅक्ट 0 आहे. ठीक आहे ना. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट 0 केव्हा होऊ शकतं
अँगल ऑफ कॉन्टॅक्ट 0. सो केव्हा होऊ शकतं हे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट 0? बघा, ज्यावेळेस लिक्विड कॅन completely weights the solid. जर का लिक्विड हे सॉलिडला पूर्णपणे वेट करू शकत असेल तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट 0 होऊ शकतो. ठीक आहे, याच्यावर विचार करूया आपण. बघा काय होईल, अशी एक सॉलिड सरफेस आहे आणि या सॉलिड सरफेस मध्ये हे लिक्विड, हे काढतो मी, हे लिक्विड पूर्णपणे याच्यावर असं चढलेलं असेल. का चढलेलं असेल याच्या मागचं कारण पण सांगतो. बघा, हा जो मॉलिक्यूल आहे आपला A, या मॉलिक्यूलवर दोन फोर्सेस लागतील. एक फोर्स लागेल अहेसिव्ह फोर्स आणि दुसरा लागेल कोहेसिव्ह फोर्स. पण होईल काय की हा जो अहेसिव्ह फोर्स आहे, हा अहेसिव्ह फोर्स खूप जास्त असेल कोहेसिव्ह फोर्स पेक्षा, त्याच्यामुळे कम्प्लिटली वेट करू शकतो पूर्णपणे. मग जर का अहेसिव्ह फोर्स हा कोहेसिव्ह फोर्स पेक्षा जास्त असेल तर मग मी याला जर का टँजेंट काढली, ठीक आहे ना, तर त्या टँजेंटला परपेंडिक्युलर असायला पाहिजे रिझल्टंट. सो हा अहेसिव्ह फोर्सच्या सोबतच रिझल्टंट असायला पाहिजे, कारण की अहेसिव्ह फोर्स सगळ्यात जास्त आहे. मग रिझल्टंट इकडे असेल तर रिझल्टंटला परपेंडिक्युलर टँजेंट काढावं लागेल. मग ही टँजेंट काढली तर ही टँजेंट सॉलिड सरफेसला आणि लिक्विड सरफेसला कितीचा अँगल बनवते? 0 डिग्रीचा. ठीक आहे ना. सो ज्या केसमध्ये म्हणजे एखादा कागदाचा ग्लास बनवा, कागदाचा आपलं वर्तमानपत्र जे असतं पेपर, न्यूजपेपर, त्याचा ग्लास बनवा, त्याच्यामध्ये पाणी टाका, तर ते न्यूजपेपर सोबत सगळं पाणी वरती येतं ना असं. सो तिथे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट 0 बनतो. ती सॉलिड लिक्विड पेअर जर केली आपण तर है ना. सो अशा पद्धतीनं काही केसेसमध्ये अँगल ऑफ कॉन्टॅक्ट किती होऊ शकतो? 0. पण त्यासाठी काय असणार आहे, तर त्यासाठी लिक्विड हे कम्प्लिटली सॉलिडला वेट करू शकतं. पण सॉलिडला जर वेट करू शकत असेल तर त्या ठिकाणी अहेसिव्ह फोर्स खूप जास्त असतो कोहेसिव्ह फोर्समुळे. त्याच्यामुळे रिझल्टंट फोर्स हा अलॉंग द अहेसिव्ह फोर्स असतो आणि त्याच्यामुळे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट किती बनू शकतो? 0 बनू शकतो. हे तुम्हाला तिथे एक्सप्लेन करायचं. ठीक आहे, नोट्समध्ये डिटेलमध्ये लिहून दिलेलं आहे, तुम्ही ते रीड करून आणखी याला व्यवस्थित समजू शकता. ठीक. आता एक लास्ट कंडिशन पाहूया आपण की अँगल ऑफ कॉन्टॅक्ट 90 डिग्री असेल. आपण ॲक्युरेट पाहिला, ऑब्ट्यूस पाहिला, 0 पाहिला, आता 90 डिग्री असेल तर काय होईल. आणि त्याच्यामध्ये कंडिशन पण शोधणार आहे आपण की ऑब्ट्यूससाठी काय कंडिशन होणार आहे आणि ॲक्युरेटसाठी काय कंडिशन होणार आहे. सो बघा, आपला हा सॉलिड आहे आणि हा लिक्विड. ठीक आहे ना. सो लिक्विड मी इथे हॉरिझॉन्टल लिहतो आणि या दोघांनी अँगल ऑफ कॉन्टॅक्ट 90 डिग्री बनवला असं आपण इमॅजिन करूया. ठीक आहे. सो हा जो सरफेस आहे, टँजेंट काढली मी या सरफेसला, लिक्विडच्या सरफेसला काढलेली टँजेंट. ठीक आहे ना. तिला रिझल्टंट फोर्स हा एक मॉलिक्यूल होता आपला, हा रिझल्टंट फोर्स याला परपेंडिक्युलर असेल तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट 90 डिग्री झाला असतोच तो. मग इथे बघा, जर का टँजेंटला हा 90 डिग्री आहे तर हा या फ्री सरफेसला सुद्धा ही टँजेंट बनते, तर ही 90 डिग्रीचा अँगल कर. म्हणजे इथे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट किती झालं? 90 डिग्री. बघा, ही आडवी लाईन जी आहे ती आहे फ्री सरफेसला काढली टँजेंट. ठीक आहे ना. आणि हा रिझल्टंट इथे या टँजेंटने या फ्री सरफेस सोबत जो अँगल बनवला तो कितीचा आहे? इनसाइड लिक्विड 90 डिग्रीचा. हा सरफेस झाला ना असा सरफेस. ओके. आता बघा की इकडे जो फोर्स राहील तो राहील अहेसिव्ह फोर्स आणि हा इकडे जो राहील तो राहील कोहेसिव्ह फोर्स इनसाइड लिक्विड. तर डेफिनेटली जर का हा रिझल्टंट याला परपेंडिक्युलर असायला पाहिजे तर कोहेसिव्ह आणि रिझल्टंट फोर्स मध्ये 45 डिग्रीचा अँगल असायला पाहिजे. जर का इथे 45 डिग्रीचा अँगल असायला पाहिजे तर कोहेसिव्हचा इकडचा जो कॉम्पोनंट आहे तो असायला पाहिजे FC sin 45 किंवा cos 45, दोन्हीची व्हॅल्यू सारखीच राहील, cos 45. म्हणजे काय झालं तर म्हणजे याचा अर्थ असा की FA ची किंमत ही FC टाइम्स cos 45 व्हायला पाहिजे, म्हणजे FC टाइम्स 1/√2 व्हायला पाहिजे. म्हणजे जेव्हा अहेसिव्ह फोर्स हा कोहेसिव्ह फोर्सला 1/√2 टाइम्स राहील तर त्यावेळेस अँगल ऑफ कॉन्टॅक्ट 90 डिग्री राहील. ठीक आहे. मग इथून ह्या दोन कंडिशन्स होतील. ओके. आता जर का अहेसिव्ह फोर्स, ठीक आहे ना, इमॅजिन करा, जर का अहेसिव्ह फोर्स हा ग्रेटर दॅन
कोहेसिव्ह फोर्स अपॉन √2 राहील, ठीक आहे ना. तर त्या ठिकाणी हा ग्रेटर असेल तर हे cos 45 होईल. सो इथे जो अँगल असेल हा ॲक्यूट होईल. विचार करा, म्हणजेच कोणतं नेचर येईल, ठीक आहे ना, कॉन्टिव्हिटी. जर का FA इज लेस दॅन FC/√2 असेल तर थिटा कोणता येईल, हा ऑब्च्युस येईल, म्हणजे कॉन्व्हेक्सिव्हिटी. ठीक आहे. सो ही कंडिशन आहे. समजा हे इमॅजिनरी आहे, इमॅजिनरी अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हँडली होऊ शकतो, नाही तर होऊ शकत नाही विदाउट हेल्प ऑफ सॉलिड. ठीक आहे ना. असा बिलकुल असा सरफेस जर का आपण बनवला, बघा काय होते, तर हे जे लिक्विड आहे हे लिक्विड इथे एकदम असं राहते काय. मग याला जर का टँजेंट काढायची म्हटली तर तुम्ही अशी टँजेंट काढसाल. मग या टँजेंटचा सॉलिड सोबतचा अँगल ना, ही आहे आपलं लिक्विड सरफेस हा पेन. या लिक्विड सरफेसला टँजेंट ही बनली आणि या टँजेंटने सॉलिड सोबत आतल्या साईडला बनवलेला अँगल काय असतो, 90 डिग्री. सो ही झाली आपली टँजेंट, हा झाला सॉलिड सरफेस, 90 डिग्रीचा अँगल बनला. बघा या मॉलिक्युलर दोन फोर्सेस ऍक्ट होतील, एक कोहेसिव्ह फोर्स सॉलिड मध्ये आणि कोहेसिव्ह फोर्स लिक्विड मध्ये. जर का तुम्हाला रिझल्टंट या टँजेंटला परपेंडिक्युलर हवा असेल तर इथे एक्झॅक्ट 45 अँगल बनायला पाहिजे. जर का इथे 45 अँगल बनला तर या FC चा एक कॉम्पोनंट इथे जाईल, FC cos 45, म्हणजे FA ची किंमत FC cos 45 म्हणजे FC/√2. सो FA इज इक्वल टू FC/√2 आणि FA जर का FA इज ग्रेटर दॅन FC/√2 असेल म्हणजे cos 45 पेक्षा हे 1/√2 पेक्षा हे मोठं असेल, ठीक आहे ना. त्यावेळेस थिटा ॲक्यूट बनेल. ओके. आणि ज्यावेळेस FA इज लेस दॅन FC/√2 असेल तर थिटा ऑब्च्युस बनेल. ओके. इज दॅट क्लिअर. सो अशा पद्धतीने शेप ऑफ मेनिस्कस आहे. तो आपण विचार केला की कशा पद्धतीने कॉन्केव्ह शेप बनतो, कशा पद्धतीने कॉन्व्हेक्स शेप बनतो, कशा पद्धतीने लिक्विड पूर्णपणे राईज होऊ शकतं आणि कशा पद्धतीने 90 डिग्री हे आपलं इमॅजिनरी आहे, ते काही शक्य नाही. ठीक. सो अशा पद्धतीने आपण पाहिलं शेप ऑफ मेनिस्कस. ठीक आहे ना. सो याचं लेक्चर आजच्याच प्रिपेअर करायचं आहे, ठीक आहे ना. त्याच्यावर काही फारसे न्यूमेरिकल्स नाही आहेत, फक्त एक्सप्लेनेशनसाठी येत असतं. ओके. सो टिल देन टेक केअर.